बीडमधून बातमी समोर येते आहे। बीडच्या परळीमध्ये मतदान केंद्रासमोर राडा झाल्याचं समजतंय, कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण करण्यात आली आहे। बीडच्या परळी मतदारसंघातील जिरेवाडी गावातील मतदान केंद्राबाहेर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। धनंजय मुंडे यांच्या नावाच्या घोषणा सुद्धा इथे देण्यात आल्या आणि या घोषणा देत मारहाण करण्यात आलेली आहे। बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि आता इथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराला मारहाण करण्यात आली असं समजतंय। ॲडव्होकेट माधव यांना मारहाण करण्यात आली असं समजतंय। हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। बोगस मतदान रोखण्यासाठी गेल्यानंतर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। माधव जाधव यांनी हा आरोप केलेला आहे। परळीमध्ये मतदान केंद्रासमोरची ही बातमी आपण पाहतोय। केंद्रासमोर राडा झालेला आहे। मतदान होतोय, मतदानाचा दिवस आहे। सर्वांनी मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर निघावं असं प्रशासनाच्या वतीने आवाहन केलं जातंय। मात्र अशा प्रकारच्या गोंधळाच्या बातम्या सुद्धा राज्यभरातून बाहेर येत असतात। त्याच अनुषंगानं बीडमधली ही बातमी आपण पाहतोय। बीडच्या परळी मतदारसंघात हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी उद्धव मोरे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। उद्धव, काय संपूर्ण प्रकार घडलाय, सध्याची काय परिस्थिती आहे, काय घडलं नेमकं? श्रेयस, सुरुवातीला शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून मारहाण झाली होती आणि याचाच निषेध म्हणून जे आहे ते घाट नांदूर या ठिकाणी मतदान जे आहे ते पूर्णपणे बंद पडलेलं आहे। त्या ठिकाणच्या मशीनची तोडफोड झाली आहे। त्याचबरोबर अजित पवार गटाचे नेते बंशी शिरसट यांची देखील गाडी ची तोडफोड जी आहे ते करण्यात आली आहे। तणावाची परिस्थिती जी आहे ते घाट नांदूर या ठिकाणी झालेली आहे। मोठा आता पोलीस बंदोबस्त देखील घटनास्थळी दाखल झालेला आहे। कुठे ना कुठे तणाव निवळण्याचा प्रयत्न पोलीस या ठिकाणी करताना दिसत आहेत। अजून देखील 2 ठिकाणचे मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी ईव्हीएम मशीनची तोडफोड झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे बीडच्या परळीमध्ये तणावाची परिस्थिती कुठे ना कुठे बघायला या ठिकाणी मिळते। उद्धव, मात्र असा जो प्रकार घडतोय, मतदानाचा दिवस आहे, असा प्रकार घडू नये, मात्र घडला, पण काय कारवाई काय करण्यात आलेली आहे? कारण प्रशासनाच्या देखील इथे मोठा कस लागत असतो नियंत्रण करण्यासाठी, व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी। काय कारवाई काय करण्यात आली आहे? नक्कीच कारवाई अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही। जी मारहाण सुरुवातीला झाली त्याही घटनेमध्ये कारवाई झाली नाही आणि ज्या ठिकाणी आपण बघतोय की मशीनची तोडफोड जी आहे ती ईव्हीएम मशीनची तोडफोड झाली आहे, त्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस आता दाखल झाले आहेत। या सगळ्या गोष्टीचा पंचनामा जे आहे ते पोलीस सध्या करत आहेत। जी, या चौकशीअंती काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुझं आपण असेच जोडलेलं राहा। पुढची एक घडामोड सांगायची आहे जनतेला, त्यानंतर परत आपल्याकडे येऊयात।